जिमखाना सुरू झालाय आणि आता पुन्हा एकदा या जिमखान्याचं लोकार्पण होत आहे। खरंय आकांक्षा, आणि मुंबई क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आणि मोलाचं स्थान आहे शिवाजी पार्क जिमखान्याला। कांगा लीग ही मुंबई क्रिकेटची एक सगळ्यात मोठी स्पर्धा समजली जाते। आजच्या जमान्यात त्या कांगा लीगचं महत्व जरी कमी झालेलं असलं तरी जुन्या काळातल्या ज्या आठवणी आहेत त्यानुसार अगदी भारत पाकिस्तान हा सामना ज्या पद्धतीनं ज्या जिद्दीनं खेळला जातो दोन्हीकडच्या खेळाडूंकडनं, त्याच पद्धतीनं कांगा लीग मध्ये शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन या दोन्ही संघांच्या सामन्याच्या अनेक आठवणी जुने खेळाडू सांगत असतात। शिवाजी पार्क जिमखान्याचा उल्लेख करताना मगाशी अनेकांच्या नावाची आठवण काढण्यात आली, पण मला इथे सांगायला आवडेल की या आजच्या नावांपेक्षा विजय मांजरेकर, अजित वाडेकर ही नावं या जिमखान्याशी निगडीत आहेत। या जिमखान्याचा आजचा जर अध्यक्ष आपण जर पाहिला तर प्रवीण अमरे, ज्यानं भारताचं वन डे क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलंय, तो प्रवीण अमरे या जिमखान्याचा आहे। आणि सातत्यानं या जिमखान्याला खेळणारी मंडळी म्हणून आपल्याला यांचा उल्लेख करावा लागेल। सचिन तेंडुलकर शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये तसा फार खेळला नाही, सुनील गावस्कर एखाद दुसरा सामना खेळलेत, पण त्यांनी प्रतिनिधित्व केलं। पण ज्यांची आपल्याला नावं घ्यायला हवीत ना, ते अजित वाडेकर असतील, विजय मांजरेकर असतील, प्रवीण अमरे असतील, यांनी सातत्यानं या जिमखान्याचं प्रतिनिधित्व केलं। आकांक्षा, अगदी धन्यवाद विजय या संपूर्ण माहितीबद्दल। तर शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। या जिमखान्याचं आता नुकतंच लोकार्पण हे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। या संपूर्ण लोकार्पण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे उपस्थित झालेले आहेत। अनेक वर्षांची परंपरा या जिमखान्याला लाभलेली आहे। अनेक खेळाडू याच जिमखान्यामधून बाहेर पडलेले आहेत आणि अशाच या शिवाजी पार्क इथल्या जिमखान्याचा लोकार्पण सोहळा हा सध्या संपन्न होतोय। सचिन तेंडुलकर यांनी नुकतंच काही वेळापूर्वी या जिमखान्याचं पुन्हा एकदा लोकार्पण केलेलं आहे आणि यानंतर या संपूर्ण जिमखान्याची सचिन तेंडुलकर यांच्याकडून पाहणी देखील केली जाते। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सचिन तेंडुलकर हे देखील या संपूर्ण जिमखान्याची पाहणी करतायत। त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। अनेक राजकीय मान्यवरांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रामुख्यानं आशिष शेलार त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि हा लोकार्पणाचा कार्यक्रम देखील इथं संपन्न होणार आहे। आपले प्रतिनिधी विजय साळवी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर अनेक खेळाडू या जिमखान्यामधून बाहेर पडलेले आहेत, आपल्या काय आठवणी आहेत या जिमखान्यासंदर्भातल्या? हा, माझ्या जर आठवणी सांगायच्या झाल्या तर खऱ्या अर्थानं या मैदानाशी माझा खूप जवळचा संबंध आहे। माझं राहणं प्रभादेवीचं, माझी शाळा शेजारीच आहे, बालमन विद्या मंदिर, त्यामुळे अगदी लहानपणापासून अनेक मोठ्या खेळाडूंना इथं मला पाहता आलं। मगाशी माझं एक नाव सांगायचं राहून गेलं, पद्माकर शिवलकर यांचं देखील शिवाजी पार्क जिमखान्याशी जे नातं होतं, आज पद्माकर शिवलकर हयात नाहीत, पण डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी मोठा इतिहास घडवला आहे भारतीय क्रिकेटमध्ये आणि रणजी क्रिकेटमध्ये राजेंद्र गोयल आणि त्यांच्या नावावर डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स आहेत। आणि अशा मंडळींना जेव्हा खेळताना तुम्हाला पाहायला मिळतं ना, तेव्हा खरोखरच तुमच्यासाठी ती शाळा असते। संदीप पाटलांना या शिवाजी पार्क जिमखान्याच्या किंवा शिवाजी पार्कमध्ये खेळताना पाहायला मिळालं, पद्माकर शिवलकरांना पाहायला मिळालं, अजित वाडेकर आणि विजय मांजरेकर ही मंडळी खूप आधीच्या पिढीची आहे, त्यामुळे त्यांचा खेळ प्रत्यक्ष या मैदानात पाहता नाही आला। पण कांगा लीगमध्ये अनेक सामन्यांच्या माध्यमातून या मैदानात अनेक मोठ्या खेळाडूंचा खेळ पाहता आला। पण सगळ्यात महत्वाची जर आठवण सांगायची झाली ना, तर जुनं अगदी कोकणाच्या पद्धतीच्या इमारत होती या जिमखान्याची आणि कोपऱ्याला एक कॅन्टीन होतं आणि त्या कॅन्टीनच्या खिडकीमधनं तुम्हाला तिथला मेन्यू किंवा पदार्थ घ्यायचे असायचे। त्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याच्या खिडकी वडापावला कोणी विसरणार नाही, कारण त्या खिडकीमधनं तुम्हाला वडापाव किंवा कुठलीही खाण्याची गोष्ट दिली जायची, म्हणूनच त्याचं नाव खिडकी वडापाव होतं। आणि सचिन तेंडुलकर जो वडापावचा सगळ्यात मोठा चाहता आहे ना, त्यानं देखील या शिवाजी पार्क जिमखान्याच्या वडापावची किंबहुना अनेक खेळाडूंनी चव चाखलेली आहे। त्यामुळे शिवाजी पार्क जिमखाना
क्रिकेटसाठी आणि वडापावसाठी या परिसरात खूपच खूपच फेमस होता आणि अगदी. मौन आहे असं म्हणायला पाहिजे आकांक्षा. हो. आणि आज त्या वास्तूचं नूतनीकरण झालंय. त्या वास्तूचं थोड्याच वेळात सचिन तेंडुलकरच्या हस्ते लोकार्पण होईल. अगदी छोटेखानी कार्यक्रम अर्ध्या तासाचा आहे आणि या नूतनीकरणानंतर सचिन तेंडुलकर अतिशय रुची घेऊन आपल्याला जिमखान्याच्या नवीन नूतनीकरणाची जे काही सुविधा निर्माण झाल्या आहेत त्या बघतोय. प्रेक्षकांच्या दृष्टीनं कसं पाहता येईल सामना याचं देखील तो निरीक्षण करून आपला अनुभव शेअर करताना आपल्याला दिसतोय. इकडे आपल्याला दुसरीकडे उजवीकडच्या छायाचित्रामध्ये वॉल दिसते, तिथे बॅटवर स्वाक्षरी करतोय सचिन तेंडुलकर. हो. अशा अनेक गोष्टी या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण थेट प्रेक्षकांना दाखवतोय आकांक्षा. अगदी खरं तर ही मैदानं असतील किंवा हे जिमखाने असतील, हा क्रिकेटपटू असतील किंवा इतरही खेळाडू असतील यांच्या जीवनातला एक अविभाज्य असा भाग असतो. त्यामुळे प्रत्येकाच्याच आठवणी या जिमखान्याशी नक्कीच जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच हे खेळाडू, आता सचिन तेंडुलकर हा देखील अगदी ह्या संपूर्ण जिमखान्याची पाहणी करताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे एकूणातच विजय, खेळाडूंच्या अनुषंगानं हे जिमखाने किती महत्त्वपूर्ण असतात? अतिशय महत्वाचे असतात. याचं मुख्य कारण मुंबईमध्ये जर आपण आज पाहिलं तर मुंबई क्रिकेटचं जर पालन पोषण कोण करते तर मुंबई क्रिकेट असोसिएशन. मुंबई क्रिकेट असोसिएशन आपल्या स्तरावर खेळाडूंसाठी वेगवेगळ्या सुविधा आणि वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असते. पण त्याच्याही खाली सुरुवातीला जर त्या गुणवत्तेला धार कोण काढत असताना आकांक्षा तर ते असतात स्थानिक पातळीवरचे जिमखाने. या स्थानिक पातळीवरच्या जिमखान्यांच्या नेट्समधून किंवा त्यांच्या प्रशिक्षण वर्गातून, म्हणजे जर आत्ता अगदी मला जर सांगायचं झालं तातडीनं तर श्रेयस अय्यर या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नेट्समध्ये प्रवीण अमरेच्या हाताखाली आला. त्याच्याच तालमीत तो लहानाचा मोठा झाला आणि खऱ्या अर्थानं आजच्या जमान्यात जर विजय मांजरेकरांपासून सुरुवात केली, आधीच्या पिढीच्या पद्माकर शिवलकर, अजित वाडेकर, तर थेट नाव आजच्या जमान्यात जर आपल्याला घ्यायचं झालं तर ते श्रेयस अय्यर आहे. त्यामुळे छोट्या स्तरावर स्थानिक पातळीवर खेळाडू घडवण्याचं जे काम आहे ते महत्वाचं काम, क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम, क्रिकेट सोबतच या जिमखान्याशी अनेक खेळ निगडीत असतात, ते खेळ जिवंत ठेवण्याचं काम हे जिमखाने करत असतात. शिवाजी पार्क ऐतिहासिक एका वेगळ्या कारणाने आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि क्रिकेट चळवळीशी या शिवाजी पार्कचं नातं जुळलेलं आहे आणि त्या शिवाजी पार्कमधल्या क्रिकेट चळवळीशी किंवा खेळांच्या चळवळीशी जर सगळ्यात मोठा घटक कोण असेल ना तर तो मला वाटतं शिवाजी पार्क जिमखाना. आणि सचिन तेंडुलकरचं क्रिकेटच्या पलीकडे जाऊन जी दुसरी आवड आहे ना ती टेबल टेनिसची दृश्य आपण पाहतोय. कदाचित सचिन तेंडुलकर जर आपल्याला खेळताना पाहता आलं टेबल टेनिस तर तो क्रिकेट इतकंच टेबल टेनिस किती उत्तम खेळतो हे आपल्याला पाहता येईल. प्रवीण अमरे आणि सचिन तेंडुलकर टेबल टेनिसचा आनंद घेतात. अर्थात आजूबाजूला त्यांच्या गर्दी असल्यामुळे ते त्यांच्या नेहमीच्या वेगानं खेळत नाहीयेत, पण सचिन तेंडुलकर हा क्रिकेट इतकं टेबल टेनिसही उत्तम खेळतो आणि त्याचं थेट दृश्य आपण एबीपी माझाच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवतो. आकांक्षा. अगदी खरं तर विजय सर, क्रिकेट, शिवाजी पार्क आणि यांचं नातं काही नव्यानं सांगण्याची खरं तर गरज नाहीये, परंतु या जिमखान्यामधून फक्त क्रिकेटपटूच बाहेर पडले नाहीत तर इतरही खेळ इथं खेळले जातात. तर एकूणातच या जिमखान्याचा इतर खेळाडूंच्या आयुष्यावरती कसा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे? जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला क्रिकेट व्यतिरिक्त टेनिसचा खास करून उल्लेख करावा लागेल. जे आत्ताचे या जिमखान्याचे सेक्रेटरी आहेत संजीव खानोलकर, यांचे वडील दादा खानोलकर यांचा टेनिस या खेळाशी संबंध होता आणि त्या निमित्तानं टेनिसमध्ये देखील या जिमखान्याची खूप मोठी परंपरा आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर गटापर्यंत अनेक जण टेनिस खेळत असतात. त्याचं कारण केवळ टेनिसच नाही, वयस्कर मंडळी फिटनेससाठी देखील खेळत असतात, पण टेनिसची कोच या शिवाजी पार्क जिमखान्याशी आहेत. आणि मला असं वाटतं की राज ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांनीही त्यांच्या जमान्यामध्ये याच टेनिस कोर्टवर टेनिसचा आनंद घेतलेला आहे आणि आपण त्यांचीच दृश्य आता बघतोय. या शिवाजी पार्क जिमखान्याच्या लोकार्पणाच्या निमित्तानं
मग सचिन तेंडुलकर असेल किंवा राज ठाकरे असतील, या दोघांचंही या जिमखान्याशी असलेलं नातं आपल्याला त्यानिमित्तानं दिसतंय. अगदी योगायोगानं त्यांचा उल्लेख झाला आणि अचानक त्यांचीच दृश्य आपल्याला या एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांचं नातं या जिमखान्याशी किती घट्ट आहे हे आपण सांगू शकतो. कारण टेनिसचा आनंद अगदी वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील ते घेत होते. तो याच शिवाजी पार्क जिमखान्याचं टेनिस कोर्ट आहे, ज्याची मुहूर्तमेढ असेल किंवा ज्याचं मोठं ज्यांनी टेनिस केलं ते दादा खानोलकर, याच जिमखान्याचे संजीव खानोलकर जे आता सेक्रेटरी आहेत त्यांचे वडील. आणि अजूनही टेनिसची मुंबईतली एक डबल्सची ज्याला एक मोठी परंपरा आहे अशी स्पर्धा या शिवाजी पार्क जिमखान्यावरती खेळवण्यात येते. आणि या निमित्तानं टेनिसशी असलेलं नातं, जितकं क्रिकेटची नातं घट्ट आहे तितकंच टेनिसचं असलेलं नातं या शिवाजी पार्क जिमखान्याच्या माध्यमातून आपल्याला वर्षानुवर्ष पाहायला मिळते. आकांक्षा. अगदी. तर आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूयात, ही दृश्य आपण शिवाजी पार्क परिसरातून पाहतोय. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वास्तूचं लोकार्पण हे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडतंय आणि या कार्यक्रमातली ही दृश्य आपण पाहतोय. विजय सर, खरं तर मुंबईकर आणि शिवाजी पार्क यांचं देखील एक वेगळं नातं आहे. आपण एक मुंबईकर म्हणून आपलं या शिवाजी पार्क आणि इथल्या जिमखान्याशी कसं नातं होतं आणि आपण इथं खेळलायत का, काय आठवणी आहेत? आकांक्षा, शिवाजी पार्क जिमखान्याची आठवणी जर सांगायच्या झाल्या तर माझ्या आधीच्या पिढीच्या मंडळींच्या खूप काही आठवणी आपल्याला सांगता येतील. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की कांगा लीग क्रिकेट, जे एका जमान्यात खूप त्याचं मुंबई क्रिकेटमध्ये महत्वाचं होतं. आजच्या जमान्यात झालंय असं की 2020 क्रिकेटमुळे, वन डे क्रिकेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जास्त झालंय आणि स्थानिक पातळीवरच्या क्रिकेटला खूप कमी महत्व मिळतं. कारण त्यांना मोठ्या खेळाडूंना या स्पर्धांमध्ये खेळायला वेळ नाही. पण एक जमाना असा होता की कांगा लीग क्रिकेटमध्ये मोठे खेळाडू अगदी आवर्जून खेळत होते. म्हणजे सचिन तेंडुलकर असतील, सुनील गावस्कर असतील, परदेश दौऱ्याहून आल्यानंतर सुद्धा जर दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर अगदी आवर्जून कांगा लीग सामन्यांना खेळायचे. कांगा लीग सामन्याच्या निमित्तानं आपल्याला शिवाजी पार्क जिमखान्यावर 5 ते 10 हजार क्रिकेट रसिकांची त्या काळात गर्दी पाहायला मिळायची. आणि त्या गर्दीमध्ये प्राध्यापक राम जोशी असायचे, त्या गर्दीमध्ये बाळासाहेब ठाकरे असायचे. कारण ते खेळाडूच एवढे मोठे त्या सामन्यांमध्ये खेळत असायचे. आणि शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन ह्या दोन संघांमधला सामना म्हणजे अगदी भारत पाकिस्तानच्या जिद्दीनं खेळला जायचा. एकीकडे अजित वाडेकर तर दुसरीकडे माधव मंत्री यांच्या तालमीत तयार झालेली मंडळी दादर युनियन मधली. मग दादर युनियनच्या संघात कधी सुनील गावस्कर असायचे, दिलीप वेंगसरकर असायचे, अशी मोठी मोठी मंडळी त्या संघामध्ये असायची. आणि इकडच्या संघामध्ये अजित वाडेकर असतील, पद्माकर शिवलकर असतील, रमाकांत देसाई असतील आणि अशा अनेक आठवणी. म्हणजे द्वारकानाथ सनगिरी जे अगदी शिवाजी पार्क जिमखान्याचे कट्टर समर्थक होते, त्यांनी सांगितलेली आठवण म्हणजे जसं आपण भारत पाकिस्तान सामन्याच्या आदल्या दिवशी विचार करतो तशी ही मंडळी त्या काळात की उद्या दादर युनियनची सामना आहे, सुनील गावस्करला कोण आउट करणार असा त्यांना प्रश्न पडायचा. आणि रमाकांत देसाई अगदी हुकमी सुनील गावस्करांची विकेट काढायचे. आणि त्या आठवणी ही आधीच्या पिढीतल्या मंडळी आम्हाला देऊन गेलेली आहेत. कारण हेच खरं क्रिकेट आहे. मराठी माणसाला जितकं नाटकावर, सिनेमावर, संगीतावर बोलायला आवडतं तितकंच मराठी माणसाला क्रिकेट बघायला आणि क्रिकेट बोलायला आवडतं. आणि क्रिकेट जेव्हा बघायला बोलायला आवडतं तेव्हा त्याच्यासाठी अशा काही ज्या संस्था आहेत ज्यांनी ती परंपरा जपलेली असते त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल, जे शिवाजी पार्क या मैदानाशी जोडलेलं आहे, ते म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना. आणि ते या निमित्तानं आपल्याला पुन्हा दिसतंय की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, मग क्रिकेटमधला सचिन तेंडुलकर असेल, प्रवीण अमरे तर या जिमखान्याचा अध्यक्षच आहे, राज ठाकरे ज्यांचं आज राजकारणात नाव आहे पण या जिमखान्याशी त्यांचा स्वतःचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि टेनिसच्या निमित्तानं, टेनिस खेळण्याच्या निमित्तानं ते या जिमखान्याशी असलेलं आपलं नातं आजही त्यांनी कायम ठेवलेलं आहे. आणि आपण तीच दृश्य पाहतोय. सध्याचं जे वातावरण आहे मुंबईतलं पावसाचं वातावरण, ते आपल्याला या निमित्तानं या काचेमधून पाहायला मिळतंय. आणि सचिन तेंडुलकर तीच दृश्य पाहतोय. हो, आकांक्षा. अगदी सचिन तेंडुलकर हे अगदी आपुलकीनं आठवणींच्या जगतामध्ये रमत या जिमखान्याच्या वास्तूचं, ही वास्तू अगदी निहाळताना दिसतात आपल्याला. विजय सर, खरं तर सचिन तेंडुलकर यांना देखील तुम्ही
स्वतः क्रिकेट खेळताना पाहिलेलं असेल, एक क्रिकेट पत्रकार म्हणून. तर या संदर्भामध्ये काय सांगाल? सचिन तेंडुलकर यांच्या या जिमखान्याशी काय आठवणी आहेत? सचिन तेंडुलकर हा आज जगातला सगळ्यात मोठा क्रिकेटर झाला. भारतातला सर्वोच्च भारतरत्न हा किताब आज त्याला मिळालेला आहे. पण सचिन तेंडुलकर घडला कुठे, तर तो या शिवाजी पार्कातच घडला. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत तो आला. अजित तेंडुलकर त्याला घेऊन आला. वय वर्ष असेल साधारण 11-12 वर्षाचा असेल त्यावेळी. आणि तिथपासून त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंतचा जो प्रवास झाला, त्याचा पाया जो रचला गेला तो शिवाजी पार्कच्या या कामत मेमोरियलच्या विकेटवरच रचला गेला. कारण त्या कामत मेमोरियलच्या विकेटवरच आचरेकर सरांचं प्रशिक्षण चालायचं. अगदी इथून काही पावलांवर आहे शिवाजी पार्क जिमखान्यापासून. त्यामुळे त्या निमित्तानं शिवाजी पार्क जिमखान्याशी त्याचं असलेलं जे नातं आहे तेच आपल्याला दिसतंय. प्रवीण अमरे तर सध्या या जिमखान्याचा अध्यक्ष आहे, जो सचिनला अगदी बालपणापासूनचा त्याचा शारदाश्रम मध्ये क्रिकेट त्याने सुरू केलं तेव्हापासूनचा त्याचा सवंगडी आहे. प्रवीण कदाचित त्याला 4-5 वर्ष सिनियर आहे. पण दोघांचं असलेलं नातं या शिवाजी पार्क जिमखान्याच्या लोकार्पणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिसतंय. सचिन तेंडुलकरला केवळ शिवाजी पार्क जिमखानाच नाही, पण प्रवीण अमरेशी असलेली त्याची मैत्री या निमित्तानं आपल्याला प्रत्येक दृश्यातून पाहायला मिळते. आणि सचिन तेंडुलकर शिवाजी पार्क जिमखान्याच्या लोकार्पणाच्या निमित्तानं अगदी नव्याने ज्या सुविधा निर्माण झाल्या आहेत, क्रिकेटर्ससाठी असतील, टेनिसपटूंसाठी असतील किंवा अन्य खेळ, मगाशी आपण टेबल टेनिस देखील तिथली सुविधा पाहिली, बिलियर्ड्स आहे, अशा अनेक गोष्टी तिथे आहेत. त्या प्रत्येकाचं निरीक्षण करताना अगदी बारकाईनं माहिती घेताना आपल्याला दिसतोय. आकांक्षा. अगदी. तर ही दृश्य आपण पाहतोय. सचिन तेंडुलकर हे अगदी आपल्या आठवणींना उजाळा देत या जिमखान्याची पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या समवेत अन्य मान्यवर देखील उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर